आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। मी पुरणपोळीसाठी अर्धा तास पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती व त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन घेत आहे। 3 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजते। चला मग आपण कणिक भिजूया। कणिकसाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे चवीसाठी आणि 1 चमचा तेल। सगळं मिक्स करून घेऊया। तेल आणि मीठ पिठामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये पाणी घालूया। मी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। छान कलर येतो पुरणपोळीला। थोडीशी हळद टाकून घ्या आणि कणिक आपण थोडं थोडं पाणी घालून पूर्ण कणिक चांगलं मिक्स करून घेऊ। बघा मी कणिक मिक्स करून घेतले पाण्यामध्ये। त्यानंतर आपण थोडं पाणी टाकून कणिक मी जे मिक्स करून घेतलेले आहे हे पाण्यामध्ये भिजू घालूया। मी अर्धा तास कणिक पाण्यामध्ये भिजू घातलेले जेणेकरून आपले पुरणपोळी फुटणार नाही। अर्धा तास आपण पाण्यामध्ये कणिक भिजू घालूया। बघा डाळ पण खूप छान शिजलेली आहे। मी डाळ मॅश करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरमधून पण फिरून घेऊ शकता। करून घेऊ आपण डाळ। बघा मी मॅश करून घेतलेली आहे डाळ। कढईमध्ये मी पुरण टाकलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा उपयोग करू शकता। 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी गूळ असे आणि इलायची मिक्स करून घेऊया। हे चांगलं आपण डाळ आणि गूळ हे छान असं शिजून घेऊया। डाळ शिजली की घट्टही होते। पुरण मस्त शिजून घेऊया आपण। त्यासाठी पुरण शिजलं आहे की नाही हे बघण्यासाठी एक ट्रिक आहे, तुम्ही पण ती फॉलो करा। सांगते तुम्हाला पुढे, पूर्ण व्हिडिओ बघा। खूप छान पुरणाच्या पोळ्या होत्या। ती ट्रिक आहे, आपण पुरण शिजलंय की नाही बघण्यासाठी पुरणामध्ये 1 चमचा उभा करून बघायचा। चमचा जर उभा राहिल्यास पुरण शिजलं आहे। चला मग आपण ते कणिक काढून घेऊया पाण्यामधून। बघा किती छान कणिक भिजलं आहे पाण्यामध्ये। पुरणाची पोळी बिलकुल फुटत नाही। तुम्ही या पद्धतीनेच पुरण आणि कणिक अशी भिजून ठेवा। पुरणाच्या पोळ्या बिलकुल फुटत नाही। एक पुरणाची पोळी मी करून दाखवते तुम्हाला। थोडं कणिक घ्यायचं आहे, त्यामध्ये पुरण भरायचं आहे। बघा अशा पद्धतीने पुरण भरायचं आहे। त्यानंतर पूर्ण सगळ्या बाजूंनी ते पॅक करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने पुरणाची पोळी जास्त जोर देऊन नाही करायची, हळूहळू गोल फिरून पुरणाची पोळी तयार करून घ्यायची आहे। बघा किती छान झाली पुरणाची पोळी। पद्धतीने पुरणाची पोळी करून बघा, खूप छान बनते। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
बघा किती छान पुरणाची पोळी झालेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा एकदा. आणि मऊही लागते खायला. बघा किती छान झालेली आहे पुरणाची पोळी. तुम्ही पण अशाच पद्धतीने एकदा करा. बघा किती छान. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.